करता हूं पहली ओवर की पहली गेंद और गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज राजू नामद यहां पर गेंदबाजी के मोर्चे पर रहेंगे। अच्छी गेंद, ये बैट्समैन नेम प्लीज। चौहान है, अमोल चौहान। बैट्समैन, बैट्समैन नेम प्लीज। जत पोलीस स्टेशन, जत पोलीस स्टेशन, जत पोलीस स्टेशन आपण इकडे यायचं जर आपल्याला नावं सांगता येत नाहीत आम्हाला। पहलं, अच्छी गेंद इस बार पूरी तरह से यहां पर बीट होते हुए गेंदबाजी के मोर्चे पर राजू नामद है, अच्छी गेंदबाजी कर रहे, कोई मौका नहीं दे रहे बड़ा शॉट खेलने के लिए। इस बार अगली गेंद उठाकर खेला है, हवा में गेंद है लेकिन फील्डर दायरे के अंदर है। अंदर होने के कारण यहां पर यह चौबा चौबे के साथ साथ स्कोर बनता हुआ कुल मिलाकर 5 रन। थँक्यू राजाभाऊ मंडप डेकोरेटर कडून एक चांगल्या प्रकारचं गाणं वाजवलं जाते। पॉवरफुल अशा प्रकारचा फटका होता आणि पॉवरफुल गाणं देखील वाजतंय आणि पॉवरफुल या ठिकाणी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, तो म्हणजेच कॉप्स 11 जत पोलीस स्टेशन कडून। बिजर्गीचा डीसीसीचा हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतो। या ठिकाणी पहा चांगल्या प्रकारचा फटका आहे, चांगल्या फटक्यावरती मात्र एक धाव तर पूर्ण झाली, दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते। फलंदाज पाहिले ना तर स्ट्राइक एंडला अमोल चव्हाण आणि नॉन स्ट्राइक एंडला अप्पा। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राजू। अतिशय या ठिकाणी पाहिलं तर हा खराब चेंडू आहे, खराब चेंडूच्या नंतर मात्र या चेंडूवरती दुहेरी धाव प्राप्त होणार आहे। या दुहेरी धावेने संघ पोहोचतोय कुल मिलाकर रन संख्या 9 रन। इस बार अलॉन्ग द कारपेट खेला है, वहां फील्डर मौजूद है, स्क्वायर लेग के खिलाड़ी ने इस गेंद को जरूर उठाया है। तब तक के लिए 1 रन पूरा किया और इसी 1 रन के साथ साथ अब स्कोर बढ़ता हुआ 10 रन। गेंदबाजी के मोर्चे पर राजू नामद है और बल्लेबाजी का छोर संभालते हुए बल्लेबाज पहला ओवर भी खत्म होता हुआ। एक गेंद शेष है, एक गेंद शेष है। नक्कीच या ठिकाणी चांगल्या प्रकारचं स्कोरिंग करताना पाहतो ते म्हणजेच संदीप माळी, प्रसन्न कन्स्ट्रक्शनचे पदाधिकारी। आता मात्र या चेंडूवरती चांगल्या प्रकारे प्रहार केलाय, बरोबर बॅट मध्ये घेतलाय, गॅप शोधले, गॅप शोधून चेंडूला मात्र सीमा पार केले काय ते पाहायचं। चेंडू सीमा पार, प्रसन्न कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्टर की 1 मिनिट आधी कॉन्ट्रॅक्टर की कंस्ट्रक्टर प्रसन्न कंस्ट्रक्शन के यहाँ पर प्रोपराइटर संदीप माली स्कोरिंग का काम करते हुए अपने कलमों से दास्तान यहाँ पर लिखते हुए। तो इसी तरह से आज का ये दिन और आज के दिन का ये आखिरी मुकाबला है, 4 ओवर का मैच है। कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 14 रन है। पहले बल्लेबाजी करते हुए और बल्लेबाजी करने का मौका मिलता हुआ अब बल्लेबाज स्ट्राइक एंड पर यहां पर
अब विकेट गिरता हुआ, पहला झटका लगता हुआ। रफिक अष्टर आहे, अतिशय सुरेख चेंडू, असा एक फटका आहे, या चेंडूवरती पाहायचा आहे, या चेंडूवरती येतोय चौकार। अतिशय सुरेख चेंडू, सुरेख चेंडूवरती मात्र एकीर धाव निश्चितपणे प्राप्त होणार आहे। ही चोरटी धाव आहे आणि या चोरट्या धाब्याने धावसंख्येत निश्चितपणे भर पडते। धावसंख्या होते ती एकूण 22 धावा आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असणारा तो गोलंदाज रफिक या षटकातला महत्वाचा चेंडू टाकण्याकरिता सज्ज होतोय। अतिशय सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका आहे, सुरेख फटक्यानंतर मात्र पाहायचं चेंडू मात्र सीमा रेषेच्या दिशेने जातोय। चेंडू बहुधा या ठिकाणी सीमा पार चौकार येतोय। अच्छा, यहाँ पर गाना भी बज रहा है, यहाँ पर बैंड बाजा भी बज चुका है। बल्लेबाज वापस जाएंगे, नए बल्लेबाज मैदान में आते हुए शरद है और खेलने के लिए तैयार रहेंगे। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अप्पा है और यहाँ पर ये अच्छा स्ट्रोक, लेकिन इस बार एक ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा। अप्पा देखेंगे किस तरह से यहाँ पर बल्लेबाजी करते हैं, क्योंकि यहाँ पर देखेंगे ये ओवर अहम ओवर है और गेंदबाजी के मोर्चे पर रहेंगे ये लारा है, लक्ष्मण उर्फ लारा। अगली गेंद यहाँ पर पूरी तरह से बीट होते हुए, और बीट होने के बाद कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, यहाँ पर स्कोर रुका हुआ। अब स्कोर देखेंगे तो 1-2 विकेट के नुकसान पर 27 रन। अगली गेंद इस बार उठा करके लाए, गेंद हवा में और गेंद गोली के रफ्तार से बाहर जाती हुई।
शरद ने हेलो हेलो शरद ने इस गेंद को बाहर कर दिया है बहुत ही अच्छी तरह से यहाँ पर खेलते हुए। अगली गेंद फिर एक बार उठा करके लाए, हवा में गेंद है, वहां तो फील्डर मौजूद है, ये झटका लगता हुआ लेकिन गिर चुका है। संतोष ने यहाँ पर खराब फील्डिंग की है, खराब फील्डिंग के बदौलत यहाँ पर 1 रन मिलता हुआ और इसी 1 रन के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ। कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 34 रन। अगली गेंद लेकिन इस बार बल्ले के बीचों बीच रही है और इसी के साथ साथ 1 रन पूरा होता हुआ और ओवर भी खत्म होता हुआ। कुल मिलाकर रन संख्या 35 रन 3 ओवर के बाद 2 विकेट के नुकसान पर खेल रुका है। मैं भी रुकता हूं और सीधे डीजे की तरफ चलता हूं और गाना सुनेंगे। थैंक यू। अब खेलने की जिम्मेदारी रहेगी बल्लेबाज, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अप्पा है और गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज परशुराम है। अगली गेंद इस बार यहां पर अप्पा पूरी तरह से चूक गए थे, परशु की गेंद समझ नहीं पाई और ये देखेंगे तो ये चौथा ओवर है, आखिरी ओवर है और आखिरी ओवर में ज्यादा से ज्यादा हमला करने की कोशिश करेंगे परसु की, यानी ये अगली गेंद दूसरी गेंद, आखिरी ओवर की दूसरी गेंद। इस बार खड़े खड़े खेलने की कोशिश लेकिन ये ज्यादा गेंद बाहर गई थी और बाहर जाने के बाद अंपायर ने इस गेंद को वाइड का इशारा किया है और वाइड के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ। कुल मिलाकर रन संख्या 36 रन 36 रन। अभी भी यहां पर ये चौथा यानी आखिरी ओवर प्रगति पर है एमएससीबी एड की तरफ से गेंदबाजी करते हुए, लेकिन इस बार बल्ले की बीचों बीच गेंद नहीं, खराब यहां पर थ्रो है, खराब थ्रो के बदौलत 1 रन मिलता हुआ और इसी 1 रन के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ। कुल मिलाकर रन संख्या 37 रन और खेलने की जिम्मेदारी रहेगी बल्लेबाज, अच्छी बल्लेबाजी करने वाला बल्लेबाज स्ट्राइक एंड पर शरद, नॉन स्ट्राइक एंड पर अप्पा है और गेंदबाजी के मोर्चे पर परशुराम है। शरद के लिए अगली गेंद, शरद के लिए अगली गेंद इस बार ये देखिए उठाकर खेलने की कोशिश की थी, पूरी तरह से चूक गए थे। शरद को 1 रन मिलता हुआ और अप्पा अब स्ट्राइक एंड पर जाएंगे। इस ओवर के गेंद शेष है सिर्फ 3 गेंदें शेष है और यहां पर देखेंगे 3 गेंदों में कितने रन इकट्ठे करते हैं शरद और अप्पा। ये जोड़ी मैदान में है, जब पुलिस की तरफ से उठाकर खेला है, वहां तो फिल्टर मौजूद है, 1 रन पूरा किया है। रफी गेंद के पीछे अच्छी तरह से दौड़ते हुए और दौड़ने के बाद इस गेंद को जरूर यहां पर स्टॉप किया है, स्टॉप करने के बाद जरूर यहां पर इस गेंद पर 2 रन मिलते हुए और 2 रनों के साथ साथ 40 रन। 4 ओवर का मैच है और 4 ओवर में देखेंगे तो इस तरह से ये कहानी अच्छी बनती हुई। पहले शुरुआती में अच्छा स्कोर था, बीच वाले कुछ ओवर में देखेंगे तो अच्छी कोशिश की है और अच्छी कोशिश के साथ साथ अब यहां पर स्कोर बढ़ता हुआ। कुल मिलाकर रन सकेंगे, देखिए अच्छा स्ट्रोक, लेकिन यहां पर 1 रन पूरा किया, दूसरी रन लेने की कोशिश और यहां पर खतरा साबित हो सकता है और झटका लगता हुआ। रहा है, इससे बेहतर म्यूजिक हमारे पास है, लेकिन ये धीरे धीरे निकालेंगे क्योंकि सब्र का फल मीठा होता है। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज, आखिरी 1 गेंद शेष। इस बार यहां पर स्ट्रोक तो अच्छा है, फील्डिंग मौजूद है और फील्डर मौजूद होने के कारण यहां पर ये देखिए आउट होते हुए और एक झटका लगता हुआ। दानेश्वरी क्रिकेट क्लब ने अच्छी तरह से यहाँ पर फील्डिंग बॉलिंग की है। जब तक यहाँ पर स्कोर नहीं बताया जाता तब तक आपको यहाँ पर म्यूजिक नहीं बचाना है, क्योंकि 4 ओवर हो चुके हैं
और कुल मिलाकर 42 रन है। कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 42 रनों की जरूरत है और 41 रन हो चुके हैं। विकेट किती आहेत दादा ते पण क्लिअर सांगायचं असतं। क्या बात है, शाम का समय है, महाराष्ट्राची लावणी। ನಾನ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ನಲ್ಲಿ ರಾಜು ನಾಮದ್ ಗೆಲ್ಲಲು 43 ರನ್ಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ, 24 ಬಾಲ್ಗಳಲ್ಲಿ 43 ರನ್. ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಲಾರಾ ಸ್ಟ್ರೈಕ್. ಮೊದಲ ಬಾಲ್ ಪ್ರಯತ್ನ ಹಾಗೂ ವೈಡ್ ಬಾಲ್, ಅಂಪೈರ್ ಅವರಿಂದ ವೈಡ್ ಸಿಗ್ನಲ್ ಬಂದಿದೆ. ಈ ಮೂಲಕ ಯಾವುದೇ ಬಾಲ್ ಇಲ್ಲದೆ 1 ರನ್ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗಿದೆ. ಬೌಲರ್ ಅಪ್ಪ ಅವರು ಬೌಲಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮೊದಲ ಓವರ್ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಲಾರಾ ಸ್ಟ್ರೈಕ್. ಕಾದ್ ನೋಡಬೇಕು. ಹಾಗೂ ಮೊದಲ ಬಾಲ್ ನಲ್ಲಿ ವಿಕೆಟ್ ಪೇಶಾವರ್ ನೀಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಲಾರಾ ಅವರು. ಒಂದು ರನ್ಗೆ 1 ವಿಕೆಟ್. ಈಗ ಸ್ಟ್ರೈಕ್ ನಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಆನಂದ್ ಬಿರಾದಾರ್ ಹಾಗೂ ನಾನ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ನಲ್ಲಿ ರಾಜು ನಾಮದ್. ಅಪ್ಪ ಅವರಿಂದ ಉತ್ತಮವಾದ ಬೌಲಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶನ. ಸ್ಟ್ರೈಕ್ ನಲ್ಲಿ ಆನಂದ್ ಬಿರಾದಾರ್. ಕಾದ್ ನೋಡಬೇಕು ಯಾವ ರೀತಿಯ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶಿಸ್ತಾರಂತ.
ಕೇವಲ ಇರೋದು 4 ಓವರ್ಗಳು ಮಾತ್ರ. ಸೊ ಹೊಡಿಬಡಿ ಆಟ ಥರ ಇರುತ್ತೆ. ಅಪ್ಪ ಅವರು ಸ್ವಲ್ಪ ತಡವಿದ್ರು ಅನಿಸುತ್ತೆ ಬೌಲಿಂಗ್ ಮಾಡುವಾಗ. ಉತ್ತಮವಾದ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಕೂಡ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಜತ್ ಪೊಲೀಸ್ ಅವರು. ಉತ್ತಮವಾದ ಬೌಲಿಂಗ್ ಪರ್ಸನ್ ಮಿಸ್ ಫೀಲ್ಡ್ ಆಗಿದೆ, ಕಾದು ನೋಡಬೇಕು. ಹಿಂದೆ ಫೀಲ್ಡರ್ ಇದ್ದಾರೆ ಮಾಮು ಅವರು ಯಾವುದೇ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ರನ್ ಬಿಡಲ್ಲ. ಸೊ ಹಾಗೂ ಕೇವಲ 1 ರನ್. ತಂಡದ ಮೊತ್ತ 2. ಈಗ ರಾಜು ನಾಮದ್ ಅವರು, ಬಿಗ್ ಹಿಟರ್ ರಾಜು ನಾಮದ್ ಅವರು ಸ್ಟ್ರೈಕ್ನಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಕಾದು ನೋಡಬೇಕು ಯಾವ ರೀತಿಯ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಬಯಸ್ತಾರೆ. ಬಾರಿಸೋ ಪ್ರಯತ್ನ ಹಾಗೂ ಜೋರಾಗಿ ಬಾರಿಸಿದ್ದಾರೆ. ಬೌಂಡ್ರಿ ಹೋಗುವ ಸಾಧ್ಯ ಹಾಗೂ ಬೌಂಡ್ರಿಗೆ ದಾಟಿದೆ ಬಾಲ್. ಪ್ರಸನ್ನ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಪ್ರೊಪ್ರೈಟರ್ ಸಂದೀಪ್ ಮಾಳಿ ಅವರು ಸ್ಕೋರ್ ಬೋರ್ಡ್ ನಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ಹೆಸರಿದೆ, ಸ್ಯಾಂಡಿ. ಗಾಬರಿ ಆಗತ್ತಾರ ಅವ್ರ. ಅಪ್ಪ ಅವರಿಂದ ಉತ್ತಮವಾದ ಬೌಲಿಂಗ್ ಪರ್ಸನ. ಅದೇ ರೀತಿ ರಾಜು ನಾಮದ್ ಅವರಿಂದ ಆಲ್ರೆಡಿ 1 4 ಬಂದಿದೆ. ಕಾದು ನೋಡ್ಬೇಕು. ರಭಸವಾಗಿ ಬಾರಿಸುವ ಪ್ರಯತ್ನ. ಫೀಲ್ಡರ್ ಇದರಲ್ಲಿ ಕೇವಲ 1 ರನ್. ಈ ಮೂಲಕ ತಂಡದ ಮೊತ್ತ 7. ಸ್ಟ್ರೈಕ್ನಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಇವಾಗ ಆನಂದ್ ಬಿರಾದರ್. ಇವರು ಕೂಡ ಉತ್ತಮವಾದ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್. ಕಾದು ನೋಡಬೇಕು, ತೀವ್ರವಾಗಿ ರನ್ ಗಳಿಸಬೇಕು. ಮೇಲೆ ಬಡಿದಿದ್ದಾರೆ, ಫೀಲ್ಡರ್ ಇದ್ದಾರೆ. ಕಾದು ನೋಡಬೇಕು, ಕ್ಯಾಚ್ ಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ. ಈ ಮೂಲಕ ಮೊದಲ ಓವರ್ನಲ್ಲಿ 2 ವಿಕೆಟ್ ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ ಅಪ್ಪ ಅವರು. ಅಪ್ಪ ಅವರಿಂದ ಮಾಳಿ ಕೊನೆಯ ಪಂದ್ಯದ ಮ್ಯಾನ್ ಆಫ್ ದಿ ಮ್ಯಾಚ್ ಪಡೆದಿದ್ರು ಶ್ರೀಧರ್ ಮಾಳಿ ಅವರು. ಈ ಒಂದು ಮ್ಯಾಚ್ ಗೆಲ್ಲಿಸುವಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರ ವಹಿಸ್ತಾರ ಅಂತ ಕಾದು ನೋಡಬೇಕು. ವಿಶಿಷ್ಟ ಶೈಲಿಯ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಇವ್ರದು. ಈಗ ಸ್ಟ್ರೈಕ್ನಲ್ಲಿ ರಾಜು ನಾಮದ್ ಅವರು. ಓವರ್ಗೆ 11 ರನ್ ರೇಟ್ ಇದೆ. ಆದರೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ರನ್ ಇಲ್ಲ ಹಾಗೂ ವಿಕೆಟ್ನೂ ಇಲ್ಲ. 1 ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯಕ್ಕೆ 7 ರನ್ 2 ವಿಕೆಟ್ ಲುಕ್ಸಾನ್. ಆಫ್ಟರ್ 1 ಓವರ್ 7 ಫಾರ್ 2 ವಿಕೆಟ್ ಲುಕ್ಸಾನ್. ಶ್ರೀಧರ್ ಮಾಳಿ ಹಾಗೂ ರಾಜು ನಾಮದ್ ಆನ್ ಸ್ಟ್ರೈಕ್. ಡಿಜೆ ಅಮೂಲ್ ಅವರು ತಮ್ಮ 2ನೇ ಓವರ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಮೊದಲ ಓವರ್ 7 ರನ್ ಮಾತ್ರ. ಕಾದು ನೋಡಬೇಕು. ಶ್ರೀ ಅವರು ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ನಲ್ಲಿ ಬಾರಿಸುವ ಪ್ರಯತ್ನ, ಬಾರಿಸಿದ್ದಾರೆ. ಗ್ಯಾಪ್ ನಲ್ಲಿದೆ ಬಾಲು. 1 ರನ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಫೀಲ್ಡರ್ ಅಲ್ಲಿ ಮೀರಾ ಅವರಿದ್ದಾರೆ. ಕೇವಲ 1 ರನ್. 2ನೇ ಓವರ್ನ ಮೊದಲ ಎಸೆತದಲ್ಲಿ ಕೇವಲ 1 ರನ್. ತಂಡದ ಮೊತ್ತ 8 ರನ್ಗೆ 2 ವಿಕೆಟ್ ಲುಕ್ಸಾನ್. ಶ್ರೀಧರ್ ಮಾಳಿ ಹಾಗೂ ರಾಜು ನಾಮದ್ ಆನ್ ಸ್ಟ್ರೈಕ್. ಒಬ್ಬರು ಬಿಗ್ ಹಿಟರ್ ಆದರೆ ಒಬ್ಬರು ಚೆನ್ನಾಗಿ ಚಿತ್ರದಿಂದ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಕಾದು ನೋಡ್ಬೇಕು. ಈಗ ರಾಜು ನಾಮದಿಂದ ಪ್ರೇಕ್ಷಕರೆಲ್ಲರೂ ಬಿಗ್ ಹಿಟ್ಗೆ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಬಿಗ್ ಹಿಟ್ಗೆ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕಾದು ನೋಡಬೇಕು. ಮತ್ತೆ ಬಂದಿದೆ. ಫೀಲ್ಡರ್ ದೂರ ಇದ್ದಾರೆ. 2 ರನ್ ಕಡಿಯುವ ಸಾಧ್ಯತೆ. ಕೈತಾರ 2 ರನ್ಗೆ ಓಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹಾಗೂ 2 ರನ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಮಿಸ್ ಫೀಲ್ಡ್ ಮಾಡಿದ್ರು. ತಂಡದ ಮೊತ್ತ 10. 2ನೇ ಓವರ್ 2 ಎಸೆತ್ 10 ರನ್. ಅಮೂಲ್ ಅವರ ಬೌಲಿಂಗ್ನಲ್ಲಿ. ಬ್ಯಾಟಿಂಗ್ನಲ್ಲಿ ರಾಜು ನಾಮದ್ ಹಾಗೂ ಶ್ರೀಧರ್ ಮಾಳಿ. ಸ್ಟ್ರೈಕ್ನಲ್ಲಿ ರಾಜು ನಾಮದ್. ಬಿಗ್ ಹಿಟರ್ ಇದ್ರು. ಕಾದು ನೋಡಬೇಕು ಯಾವ ರೀತಿ ಆಡ್ತಾರಂತ. ಬಾರಿಸೋ ಪ್ರಯತ್ನ ಹಾಗೂ ಬಾರಿಸಿದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾಚ್ ಆಗುವ ಸಾಧ್ಯತೆ
ಹಾಗೂ ಹಾಗೂ ಅಲ್ಲಿ 6 ಆಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಹಾಗೂ ಕಾದು ನೋಡಬೇಕು. ಮಾಮ ಅವರಿಂದ ಉತ್ತಮವಾದ ಫೀಲ್ಡಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶನ ಅಲ್ಲಿ ಮಾಮ ಅವರಿಂದ ಉತ್ತಮವಾದ ಫೀಲ್ಡಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶನ ಕಾದು ನೋಡ್ಬೇಕು. ಅಂಪೈರ್ ಡಿಸಿಷನ್ ಏನಂತ ಅಂಪೈರ್ ಇದುವರೆಗೂ ಡಿಸಿಷನ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಮಾಮ ಅವರು ಕನ್ಫರ್ಮ್ ಮಾಡಬೇಕು ಒಂದ್ಸಲ. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಹೊರಗಡೆ ಬರಬೇಕು, ಗ್ರೌಂಡ್ ಇಂದ ಆಚೆ ಬರಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ಒಂದ್ಸಲ ಅಂಪೈರ್ ಅವ್ರಿಗೆ ಡಿಸಿಷನ್ ತಗೋಬೇಕು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಕೇವಲ 2 ರನ್ಗಳು ಮಾತ್ರ. ಅಲ್ಲಿ ಮಾಮ ಅವರಿಂದ ಉತ್ತಮವಾದ ಫೀಲ್ಡಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶನ. ದಸ್ಗೀರ್ ಮಾಮ ಅವರಿಂದ ಉತ್ತಮವಾದ ಕ್ಯಾಚ್ ಹಿಡಿಯುವ ಪ್ರಯತ್ನ ಇತ್ತು, ಆದರೆ 2 ರನ್ ಅನ್ನು ಉಳಿಸಿದ್ದಾರೆ. ತಂಡಕ್ಕೆ 4 ರನ್ ಅನ್ನು ಉಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೊಂದು ಗ್ಯಾಪ್ ನಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಕ್ಯಾಚ್ ಆಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇತ್ತು, ಕ್ಯಾಚ್ ಅನ್ನು ಮಿಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ 1 ರನ್ ಅನ್ನು ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ ರಾಜು ಅಹಮದ್ ಅವರು. ಅಲ್ಲಿ ಕ್ಯಾಚ್ ಮಿಸ್ ಮಾಡಿದ್ರು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಜೀವದಾನ ಸಿಕ್ಕಿದೆ ರಾಜು ಅಹಮದ್ ಅವರಿಗೆ. ಈಗ ಬಿಗ್ ಹಿಟ್ಟಿಂಗ್ ಟ್ರೈ ಮಾಡಬೇಕು, ಯಾಕಂದ್ರೆ ಇರೋದು ಕೇವಲ 4 ಓವರ್. 4 ಓವರ್ ಇರೋದು ಕೇವಲ. ದೊಡ್ಡ ಹೊಡೆತಗಳಿಗೆ ಮುಂದಾಗಬೇಕು ರಾಜು ಅಹಮದ್ ಹಾಗೂ ಶ್ರೀ ಮಾಳಿ ಅವರು, ಯಾಕೆಂದ್ರೆ ಟಾರ್ಗೆಟ್ ಇರೋದು 43 ರನ್ ಬೇಕಾಗಿದೆ. ಆ ಕಾರಣ ಬಿಗ್ ಹಿಟ್ಟಿಗೆ ಮುಂದಾಗಬೇಕು. ಹಾಗೂ ವೈಡ್ ಬಾಲ್, ಈ ಮೂಲಕ 1 ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ರನ್. 14 ರನ್ಗಳು, 2 ವಿಕೆಟ್ ಪತನವಾಗಿದೆ. ಶ್ರೀಧರ್ ಮಾಳಿ ಹಾಗೂ ರಾಜು ಅಹಮದ್ ಬೌಲಿಂಗ್ ನಲ್ಲಿ. ಅಮೂಲ್ 4 ಬಾಲ್ ಆಗಿದೆ. ರಿವರ್ಸ್ ಸ್ಲಿಪ್ ನಲ್ಲಿ ಹೊಡೆಯುವ ಪ್ರಯತ್ನ ಹಾಗೂ 1 ಡಾಟ್ ಬಾಲ್ ಮಾಡಿದ್ರು ಶ್ರೀಧರ್ ಮಾಳಿ ಅವರು. ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯದಲ್ಲಿ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ರನ್ ರೇಟ್ ಕೂಡ ಏರ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ, ಪ್ರೆಷರ್ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಇರ್ತಾ ಇದೆ ಡಿಸಿಸಿ ಉಮ್ರಾಣಿ ತಂಡದ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ಗಳ ಮೇಲೆ. ಟಾರ್ಗೆಟ್ ಇರೋದು 43, ಬೇಕಾಗಿ ಆಲ್ರೆಡಿ ಇವಾಗ ರನ್ ಬಂದಿರೋದು ಕೇವಲ 14. ಮತ್ತೊಂದು ಡಾಟ್ ಬಾಲ್, ಉತ್ತಮವಾದ ಬೌಲಿಂಗ್ ಪೊಸಿಷನ್ ಅಲ್ಲಿ ಅಮೂಲ್ ಅವರಿಂದ. ಈ ಮೂಲಕ 2 ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯಕ್ಕೆ 14 ರನ್ಗಳು, 2 ವಿಕೆಟ್ ಮುಕ್ತಾಯ. 14 ರನ್, 14 ರನ್ಸ್ ಫಾರ್ 2 ವಿಕೆಟ್ಸ್. बारा चेंडू आणि 29 धाबांची गरज आहे श्री धानेश्वरी क्रिकेट क्लब उमराणी संघाला. एकूण चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं. जर तिथे षटकार गेला असता ना तर या ठिकाणी समीकरण बदललं असतं आणि हे समीकरण रोखण्याचं काम त्या फलंदाजाने केलेलं आहे. त्या क्षेत्रात जबरदस्त अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा फायदा मात्र कॉप्स 11 जत पोलीस करिता हा झालेला आपण पाहतोय. फलंदाजी मार्क वरती असणार तो फलंदाज फक्त 1-1-1 अशा पद्धतीचं गोलंदाजीचं पृथक्करण असेल. 4 गोलंदाज आपल्याला वापरावे लागतील. एकूण नाव सांगायचंय, बॉलरचं नाव सांगायचंय प्लीज. अप्पा अप्पा या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती असणार आहे. 12 चेंडू 29 धाबांची गरज. पहिला चेंडू टाकला जातोय. अतिशय सुरेख चेंडू, असेल एक फटका आहे. चेंडू वरती फटका मारलाय तर मात्र चेंडू सीमा पार, चौकार येतोय. थँक्यू. 2 नंबर टी शर्ट अप्पा यांचं सरनेम काय? हक्के. आणि मगाशी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. अतिशय सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका आहे. चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी पाहायचंय हा चेंडू सीमा पार होणार का? आणि या ठिकाणी पाहायचंय पंचांकडून कोणता इशारा येतो ते दरम्यान हा चेंडू निश्चितपणे चाचपणी केली जाते. चेंडू पंच निर्णय, पंच चौकार.
थँक्यू. त्यानंतर मात्र हा चेंडू जबरदस्त फटका. या चेंडूवरती देखील जबरदस्त अशा प्रकारचा प्रहार केल्यानंतर हा चेंडू बहुधा जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारचा फटका. हा चेंडू 5 धाबांची गरज. या षटकात जर पाहिलं तर अतिशय महागडं अशा प्रकारचं षटक होतं. षटकार चौकार आणि या षटकार चौकारच्या मदतीने या नामक नावाच्या फलंदाजाने 24 धावा कुठल्या आहेत 6 चेंडू मध्ये. आता मात्र 6 चेंडू आहेत, 5 धाबांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुढे सरसावतो. चेंडूवरती प्रहार केला जातोय. चेंडू सीमा पार. ह्या खुर्च्या आहेत ना, ह्या खुर्च्या येतात ना म्हणून